नमस्कार फ्रेंड्स, मी नेहा कुलकर्णी। आज आपण कमी तेलाचे पावाचे वडे कसे करायचे ते पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर फ्रेंड्स, इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे, जिरे आणि ओवा थोडेसे कांडून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। चला तर थोडं थोडं पाणी टाकून आपण असे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मिडियम याच्यावरती भिजवून घेऊ। फ्रेंड्स, बघू शकतात हे पीठ जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीचं आपल्याला भिजवायचं आहे। आता याच्यात जिरे आणि ओव्याची जी पूड होती ती टाकायची, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे छान एकजीव करून घ्यायचं। फ्रेंड्स, इथे मी हे मऊ पाव घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवलेले। फ्रेंड्स, इथं तेल या पिठामध्ये असा पाव बेडून घ्यायचा आहे। बघू शकता छान कोटिंग येईल असं, आणि नंतर तेलामध्ये टाकून घेऊ। बघू शकतात फ्रेंड्स, दोघं साईडने छान पलटून घ्यायचे, हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। अजिबात नाही होत फ्रेंड्स, हे पावाचे वडे खूप सुंदर लागतात खायला पण। फ्रेंड्स, हे पावाचे वडे गरमागरम खूप छान लागतात। तुम्ही सॉस बरोबर, हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकतात आणि अजिबात तेलकट होत नाही। तुम्ही अजिबात जास्त ऑइली नाही आहे, तर तुम्ही पण ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल।